आपल्यासोबत आज मधुराताई आहेत. त्यांनी सप्टेंबर महिन्यात आपली बॅच जॉईन केलेली. त्यांची बॅच आज लास्ट दिवस आहे आणि त्यांनी खूप चांगलं फॅट लॉस केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी एकदम सगळ्या म्हणजे फॉलो केलेल्या आहेत. 99% सगळं फॉलो केलेलं आहे आणि 17 to 18 kg त्यांनी फॅट लॉस केलेला आहे. त्यांचा व्हिडिओसुद्धा एक येईल, त्यांची फॅट लॉस जर्नी कशी होती. आणि हा खास आहे, त्यांना सेलिब्रेशन करायचं होतं, ते त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता पुढे त्या बोलतील. सर्व सखींना माझा नमस्कार. आणि सगळ्या जणी आज माझ्यासाठी तुम्ही सगळे इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात फर्स्ट धन्यवाद म्हणजे नीताताईंना की त्यांनी मला हे असं सेलिब्रेशन करायची संधी दिली. त्यामुळे नीताताई तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आज जे मी काही उभी आहे इथं तुमच्यासोबत, खरं हे सगळं श्रेय त्यांनाच आहे. त्यामुळे आज जे सेलिब्रेशन वगैरे तुमच्यासोबत जे करणार आहे, आजचा दिवस त्यांच्यामुळेच आज गाठून आलेला आहे. आणि आज शिवाजी महाराजांची पण जयंती असल्यामुळं त्यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. हा कार्यक्रम 5 महिन्यांमध्ये मी जे काही वेट लॉस वगैरे केलं त्याच्याबद्दलच हे सेलिब्रेशन आहे. तर मी एक छोटीशी कविता म्हणजे मी स्वतः बनवली नीताताईंसाठी. तर मी सर्वप्रथम वाचून दाखवते. आहे तुमची सगळ्यांची परमिशन? हो. काही चुकलं वगैरे तर सांभाळून घ्या. कधी मी कुणावर कविता नाही केलेली, पण फर्स्ट टाइम मी नीताताईंवर आज कविता केलेली आहे. सकाळ झाली की ताई तुझी आठवण येते, सकाळ झाली की ताई तुझी आठवण येते, डोळ्याची पापणी मग हळूच उघडते, डोळ्याची पापणी मग हळूच उघडते. सूर्य मावळताना ताई परत तुझाच मनात विचार येतो, सूर्य मावळताना ताई परत तुझाच मनात विचार येतो. अशा ह्या आमच्या नीताताई, अशा ह्या आमच्या नीताताई. खूप कष्टाने मेहनतीने तिने केले स्वतःचे जग निर्माण, खूप कष्टाने मेहनतीने तिने केले स्वतःचे जग निर्माण. आणि ह्या जगामध्ये तिने दिले सखींना व्यायामाचे ज्ञान, व्यायामाचे ज्ञान. तिच्याकडून मिळाली आम्हा सखींना प्रेरणा, तिच्याकडून मिळाली आम्हा सखींना प्रेरणा. ह्याच प्रेरणेच्या जोरावर आजच मी उंच भरारी घेणार, उंच भरारी घेणार. ताई तुझा शब्दांशब्द कानात घुमत आहे, ताई तुझा शब्दांशब्द कानात माझ्या घुमत आहे. त्यामुळे तू सतत माझ्या हृदयात आहे, त्यामुळे तू सतत माझ्या हृदयात आहे. अशा आमच्या प्रेमळ नीताताईंची सर्व स्वप्ने साकार व्हावी, अशा आमच्या प्रेमळ नीताताईंची सर्व स्वप्ने साकार व्हावीत. उदंड आयुष्य लाभो तिला, उदंड आयुष्य लाभो तिला, घेईल ती उंच भरारी, घेईल ती उंच भरारी. धन्यवाद नीताताई. थँक्यू थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान, सुंदर. केक सुद्धा खरं तुमच्या सगळ्यात थँक्यू. सखींसाठीच छान कविता आवडली मला, सगळ्यांना आवडली दिसणार. तुम्हाला दिसतोय का केक आणला? हो हो, दिसतोय दिसतोय. येलो येलो मँगो फ्लेवर. कॉंग्रॅच्युलेशन लिहिलंय त्याच्यावर. थँक्यू. माझ्या चालेल चालेल. माझ्या देवाला ठेवणार, त्याच्यात अजून एक तुकडा माझा पण ठेवून द्या मंदिरामध्ये. पण मॅच होतोय. हो. चला स्पीकर ऑन करा, स्पीकर ऑन करा. टाळ्या वाजवायच्या आपल्याला. चला थांबा, कॅन्डल लावतात अजून. हा लावा, आराध्या मदत कर. कॉंग्रॅच्युलेशन मधुरा. थँक्यू. सगळे मिळून केक कापूयात म्हणलं. हो हो. प्रत्यक्षच केला पाहिजे, पण आता तुम्ही माझ्यासोबत प्रत्यक्ष आहात हे समजूनच मी करतेय. छान. अभिनंदन अभिनंदन. कोणी शेजारी आराध्या. नीताताई तुम्हाला स्पेशल थँक्यू. पोचला सर्व सखींना सुद्धा या सगळ्यांनी केक खायला. आणि हे तर खरं म्हणजे माझं पण मानसिक समाधान होतंय की आज तुम्ही माझ्यासोबत आहे. पण तुम्ही खरंच माझ्या घरी या, माझी खरंच खूप इच्छा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना इथून आपलं छान छान छान. आराध्या तुमच्या याने बाकीच्या सखी पण प्रेरणा घेतील की आम्हाला पण फॅट लॉस करायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवतील. तुम्ही कशा पद्धतीने केला ते थोडक्यात सांगा. व्हिडिओ तर येईलच ताईंचा. हे खाऊ नकोस तू आता. आणि शिरा पण बनवला होता माझ्यासाठी. अरे वा, छान. शेवटच्या दिवसांनी फॅट लॉस
तर मी सगळ्यांना असं सांगू इच्छित आहे की जशी सुरुवात एक मिनिट स्पीकर ऑफ ठेवा ना, स्पीकर ऑफ ठेवा. माझा पण स्पीकर ऑफ ठेवते. हां बोला. माझा का बाकीच्यांचा तुम्ही बोलताय ना, तुमचा ऑन ठेवा, आम्ही ऑफ ठेवतो. मध्ये आवाज येतात नाही, डिस्टर्बन्स येतं. मी 10 सप्टेंबर पासून ही बॅच जॉईन केली होती. पाहिलं तर म्हणजे मला आधी टेन्शन आलं होतं की होईल का. आपल्याला ऑनलाईन मी कधी व्यायाम केलेला नाहीये. बाहेर रनिंग वॉकिंग मी भरपूर केलेलं आहे. मग मला असं एकदा टेन्शन आलं होतं. मी ताईंशी बोलले होते की ऑनलाईन जमेल का, माझ्याकडून परफेक्ट व्यायाम होईल का. जमेल पण परफेक्ट होईल का. पण जेव्हा मी ही बॅच चालू केली तेव्हा खरंच म्हणजे मला ते जमलं. आणि जमवायचं होतं ते डाएट, जे काही डाएट फॉलो करायचं होतं तसं ते होईल का नाही खूप शंका होती. पण जसं हळूहळू मी एक्झरसाईजला सुरुवात केली तसं हळूहळू मी डाएट सुद्धा फॉलो मला व्हायला लागलं तसं मला खूप इंटरेस्ट यायला लागला. मग 1-1.5 महिना झाल्यावर मग माझी त्याच्यानंतर थोडी थोडी तब्येत मग बारीक व्हायला लागली. सुरुवातीला महिनाभर जेव्हा मी व्यवस्थित रोजच्या रोज सगळं त्यांचं वर्कआउट, सगळं डाएट जेव्हा मी व्यवस्थित फॉलो केलं तसं 1.5 महिन्यानंतर मग माझे इंचेस लॉस व्हायला लागले. आणि जसं मग डाएट प्लॅन जसा चेंज होत गेला, जसं मी एरोबिक्स करायला लागले, जसं मी फेस योगा करायला लागले, तसं माझ्या चेहऱ्यामध्ये चेंजेस झाले. माझ्या म्हणजे इंचेस भरपूर लॉस झाले. आणि मग तसं मला तर आमच्याकडे कार्यक्रम वगैरे भरपूर होते, पण ते सुद्धा मी मॅनेज केले. म्हणजे ह्या सगळ्यात मोठा वाटा माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या मुलांचा आहे की त्यांनी मला साथ दिली, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि सगळ्यात मोठा वाटा नीता त्यांचा आणि त्यांच्यासोबत तुम्ही सगळ्या होता म्हणून मी एक्सरसाइज करू शकले. कारण एकटा नाही करू शकत हे सगळं. कारण एकटा म्हणलं की कंटाळा येतो एक्सरसाइज करायला. जेव्हा तुम्ही सगळं माझ्या सोबत होता त्यामुळे सगळ्यात 99% श्रेय तुम्हाला सुद्धा आहे की तुमच्यामुळे मी छान मला एक्सरसाइज करताना खूप असं एन्जॉयमेंट वाटायची आणि असा फ्रेशनेसपणा वाटायचा. आणि 5 महिन्यांमध्ये मी कधी थकले नाहीये. कधीच मी स्वतःवर इतका हे अभ्यास केला की आजारी नाही पडायचं मला. जे मी डाएट केलं ते व्यवस्थित फॉलो केलं, मी आजारी पडले नाही. माझा एक सुद्धा मेसेज नीता त्यांना नाहीये की माझं कंबरच दुखते, माझं पायच दुखतोय, माझं डोकंच दुखतंय. माझा एक सुद्धा मेसेज त्यांना नाहीये. एवढं मी स्वतःला सिद्ध केलेलं आहे 5 महिन्यामध्ये. आणि महत्वाचं म्हणजे मी बाकीचे सुद्धा लोकांना इतकं जपलेलं की म्हणजे जसं आपल्याला म्हणजे लीनाताई म्हणतात की काही प्रॉब्लेम अचानक येतात त्यामुळे आपल्याला फॉलो करता येत नाही. हे म्हणजे कोणाच्या हातात नाहीये. ते प्रॉब्लेम आहे, घर आहे, अचानक प्रॉब्लेम येणारच, त्यात काही एक्सक्यूज नाहीये. पण मी बाकीचं माझ्या घरातलं वातावरण पण सुद्धा प्रत्येकाला जसंच्या तसं सगळं मी कंटिन्यू फॉलो केलेलं आहे. त्यामुळे घरातल्याही लोकांना नाराज नाही केलेलं. आणि माझा जो काही आज रिझल्ट आहे हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचंय की एकतर म्हणजे इंचेस लॉस भरपूर झालेले आहेत. माझा वेट लॉस सुद्धा झालेला आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. आज जे मी व्यवस्थित तुमच्यासोबत जे बोलत आहे ना, हे मी इथंच शिकलेली आहे. ह्याचं ज्ञान सुद्धा मला इथंच मिळालेलं आहे. मी ह्याची काही कुठं बाजूला जाऊन प्रॅक्टिस नाही केलेली की आता आपल्याला हे बोलायचं ना तर आपण हे सतत हे केलं पाहिजे, घोकमपट्टी केली पाहिजे. अजिबात नाही. मला हे आता बोलायचं सुद्धा शब्द ते आपोआप सुचत आहेत. आणि ही जी वाक्य आहेत ह्या फॅटलॉस बॅचच्या माध्यमातून माझ्या तोंडापर्यंत ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तसेच मी मुलीच्या शाळेमध्ये सुद्धा मध्यंतरी खूप पालकांसोबत स्वयंशिस्तीचं पूर्ण मुलींना ज्ञान दिलेलं आहे. 1200 पालकांमध्ये मी बोलू शकलेली आहे, एकटी समोर, स्टेजवर, माईक समोर. मला सुद्धा हा विषय अचानकच शाळेमध्ये दिला होता. तर मग मी विचार केला, अरे आपल्याला बोलता येईल का. तर मी एकच ध्येय डोक्यात ठेवलं, हो आपल्याला बोलता येईल. कायम आपण आपल्याला पॉझिटिव्हच ठेवायचं की नाही मी हे करणार आहे आणि मला हे करायचं आहे. आणि असं जर राहिलं तर आपण आपलं ध्येय गाठू शकतो. कारण स्त्री ही शक्तिमान आहे आणि ती असणारच आहे. फक्त कसं थोडंसं आपल्या जंबल होतं डोक्यामध्ये की ना बाबा आपण हे करू का नको. नको हा शब्द मला ताणायचाच नाही. आपल्याला हे करायचंय आणि मी हे करणारच. भले 2 दिवसांनी त्याचा रिझल्ट येईल, 8 दिवसांनी येईल, 15 दिवसांनी, पण रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला माझ्या केसांमध्ये सुद्धा ग्रोथ खूप जाणवती आहे की नुसतं फॅट लॉस किंवा इंचेस लॉस न झाल्यामुळे माझ्या केसांची व्यवस्थित वाढ सुद्धा झालेली आहे. माझं HB व्यवस्थित आहे. मला बीपीचा काही त्रास झालेला नाहीये. माझं काही थायरॉइड वगैरे नाही, शुगर नाही. म्हणजे ह्या 5 महिन्यांच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी सुद्धा मला HB मध्ये सुद्धा खूप फरक पडलेला आहे की HB माझं पण वाढलेलं आहे. जेवढं म्हणजे लेडीज मध्ये 11 ते 14-15 लागतं तर आज माझं HB 12-13 आहे. आणि काहीही त्रास होत नाहीये. हे मला 5 महिन्यांमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या मला म्हणजे आत्मसात मिळालेल्या आहेत. आणि सगळे तुमच्यामुळे सगळं जुळून आलेलं आहे. आणि काय मला हे आठवणीत राहणार आहे.
आणि फर्स्ट मी असा केक माझ्या मैत्रिणींसोबत कापलेला आहे. एवढी 40 वर्ष मी पुण्यात राहून सुद्धा एकदा सुद्धा मी असं सेलिब्रेशन केलेलं नाहीये. आज फर्स्ट टाइम तुमच्यासोबत मी हे माझं सेलिब्रेशन केलेलं आहे. त्यामुळं 19 फेब्रुवारी मला कायम लक्षात राहील आणि तुम्ही कायम माझ्या सोबत आहात आणि एप्रिल मे मध्ये तुम्ही माझ्या घरी सगळे येणार आहात. तर नक्की यायचं आहे सगळ्यांनी. थँक्यू. चला. आणि एक गोष्ट महत्वाची आहे, माझी मुलगी आराध्या तिने दुपारी बसून नीताताईंचं हे चित्र काढलेलं आहे. अरे वा, छान. एक्सरसाइज करताना काढायचं. एक काहीतरी करतानाच काढते वाटतं. छान. थँक्यू नीताताई आणि सर्व सखींना. थँक्यू. आणि नेक्स्ट टाइम मी सगळ्यांचे केक खायला येणार आहे. मला सगळ्यांनी बोलवायचंय केक खायला. फॅट लॉस केल्यावर आणि सगळ्यांनी बर्थडेचे नाही, गाठायचं आहे. काही अचीव केल्यावर. फक्त सातत्य ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. सगळं जुळून येतो. जसं मला स्वतःला अनुभव आला आहे आणि सगळा अनुभव तुमच्या समोरच आहे. आणि 1-2 दिवसात मी माझे बिफोर आफ्टरचे फोटो ग्रुपवर पाठवणार आहे. तसं उद्या मला जरा वेळ नाहीये थोडंसं आमच्याकडं, म्हणजे माझ्या मुलाच्या तिकडे वेदपाठ शाळेत असतो माझा मुलगा, तर तिथं त्यांच्या महाराजांची जयंती आहे, क्षीरसागर महाराजांची. तर उद्या मला नगरला जायचंय महाराजांना भेटायला. त्यामुळं मी उद्या माझा दिवस तिकडे जाणार आहे सगळा. त्यामुळे 1-2 दिवसात मी माझं फोटोशूट करून मी नक्कीच इथं सगळं शेअर करेल ग्रुपवर. आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप थँक्यू, कारण फोटो सेशन माझे मिस्टर आणि माझी मुलगी करते. त्यामुळे दोघांना सुद्धा खूप खूप थँक्यू. आणि माझ्या मुलाला सुद्धा खूप थँक्यू की तिथं राहून सुद्धा तो माझी खूप केअर करत होता. की कधी त्याचा फोन आला तर आई तुझं डाएट कसं चालेल, आई तुझी एक्झरसाइज काय कशी झाली, आई तू खरंच आता खूप छान वाटतेस बरं का. म्हणजे खरंच हे मुलांच्या तोंडातून ऐकून एक आईला खूप, म्हणजे हे आज वाटतं की माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यासाठी, की भरून सुद्धा येते मला तसं. आणि हा एक मंच आहे की ज्या मंचावर मी भूमिका केली आहे एक्झरसाइजची, की तो मंच सोडून जाताना पाठीमागं मी खूप आठवणी पुढे घेऊन जाणार आहे तुमच्या सगळ्यांच्या. खरंच खूप थँक्यू सो मच. सगळ्या जणी आल्या वेळात वेळ काढून. आणि खरंच मधुराताईंच्या अचिव्हमेंट मधून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी. मनापासून आभार. सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आपली फॅट लॉस जर्नी पूर्ण करावी. असं नाही वर्षानुवर्ष येतो आणि वर्षानुवर्ष आपण 4-5 वर्ष फॅट लॉसच करतोय. फॅट लॉस करा, इम्युनिटी सिस्टीमवर काम करा, मसल स्ट्रेंथवर काम करा. काय बोलते? हा, म्यूट आहे ना मी. मधुराताईंचा बोलल्यातून तुम्ही पण सगळ्यांनी प्रेरणा घ्या. असं नाही की वर्षानुवर्ष आपण फॅट लॉसच करतोय, गेल्या वर्षी पण फॅट लॉस करत होतो, या वर्षी पण फॅट लॉसच करतोय. जे काय ते टार्गेट ठेवून जर तुम्ही काम करता तर कमी वेळामध्ये बऱ्याच काही गोष्टी शक्य होतात. इम्युनिटीवर काम करा. 40 नंतर मसल डिजनरेट होतात, मसल मास वाढवण्याकडे काम करा. ठीक आहे, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्याकडे काम करा. भरपूर गोष्टी आपण स्वतःवरती काम करू शकतो. ओके नाही, जसं आता मधुराताईंनी सांगितली की त्यांनी कॉन्फिडन्स पण वाढला, बोलण्याचा लुक चेंज झालं, हेल्थ चांगली राहिली की आपल्याला नवीन नवीन आयडिया पण येतात, स्वतःवरती आपण काम पण करायला लागतो, आपला इंटरेस्ट पण वाढतो. हो ना. तर फोकस ठेवा, करा, तर बदल निश्चित होतो. हां, बदल चांगला नाही झाला तर वाईट पण होतो. आपल्याला वाईट बदल नाही करायचं. वाईट बदल म्हणजे हेल्थ खराब करून घेणे, डिपेंडंट राहणे, ठीक आहे, गोळ्या औषधं चालू होणे. बदल होणारच, बदल नाही होणार असं नाही होत. हो ना, परिवर्तन होणारच, संसार का नियम आहे ना, आपण ऐकतोय. मग आपल्याला चांगला बदल करायचा आहे. सांगायचंय सुरुवातीपासून जेव्हा मी 10 सप्ताह चालू केली तेव्हा माझ्यासोबत शैलाताई होत्या. शैलाताई, गुड इव्हनिंग शैलाताई. आहेत ना. थँक्यू आल्याबद्दल. मी म्हणजे तुम्हाला खरंच खूप मिस केलं. खरंच म्हणजे खूप थँक्यू तुम्ही आलात. कारण मी पण मला यायला वेळ झाला कळत ना, त्यामुळे घरी नाही आली. खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. कारण आपण दोघी नेहमी सोबत असायचं. कोणी सखी नसल्या तरी आपण दोघी एकमेकींची एक्सरसाइज करायचं. बरेच वेळा म्हणजे नीता त्याने 1-2दा आउट ऑफ जावं लागलं होतं त्यावेळेस आपण असायचो. लीनाताई पण असायच्या. परत त्या दुसऱ्या कोकणातल्या पण ताई होत्या, त्या पण असायच्या. नंतर पायल ताई आल्या. मग नंतर ह्या सगळ्या आता नवीन आल्या. म्हणजे त्यांच्या सुद्धा माझं बॉन्डिंग खूप छान जमलेलं आहे. जेवढं आता या महिन्यात नवीन आले ना, तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा खूप थँक्यू. म्हणजे ज्या नवीन आता आलेल्या आहेत त्यांना खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांनी अचीव्ह करायचं आहे, फक्त टाइम नाही भरायचा आहे. 3 महिने 5 महिने भरून नाही काढायचे. परत जॉईन करणार आहेत ना? परत जॉईन करणार आहेत ना? हो, मी काय करणार आहे, क्लास जॉईन करणार आहे ताईंचा. फक्त मला कसं माझ्यासाठी हे होतं की 5 महिने मला करायचंच होतं कम्प्लीट. एक जे म्हणतात ना की आपण काहीतरी साध्य करणार, आपल्याला एक ध्येय गाठायचे, म्हणून हे 5 महिने मी स्वतःला दिले होते. आता हे 5 महिने इनफ झाले की मी क्लासला जॉईन करणार आहे. आता रेग्युलर एक्सरसाइज ठेवा, चावून जेवण चालू ठेवा. ठीक आहे. आमचं ते मंदिर आहे ना रामाचं, त्यामुळे मी इथं कसे 5 महिने केले ना, माझ्या मिस्टरांनी बघितलं. त्यामुळे माझ्याकडे कार्यक्रम भरपूर असतात, प्रचंड खूप मोठे मोठे कार्यक्रम असतात की माझ्याकडं एका कार्यक्रमाला 2,500 ते 3,000 लोक जेवायला असतात. आणि असा वर्षातून 4 वेळा उत्सव असतो. आता पुढच्या महिन्यात 10 दिवस रामनवमीचा उत्सव आहे. मग 10 दिवस मी बिझी असते. मला रात्री झोपायला फक्त 1च तास मिळतो, बाकी 23 तास मी स्टँडिंग असते. त्यामुळे ही बॅच नाही, पण मी क्लास जॉईन करणार. पण हा असा केक ना मला सगळ्यांचा हवा आहे. मी सगळ्यांचा केक खायला येणार आहे. चालेल चालेल.